राजकारणाबद्दल जर बोलायचं झालं तर महाराष्ट्राच्या राजकारणात तेल लावलेला पैलवान जर म्हटलं तर शरद पवारांचं नाव येतं. आणि जर पुढे जाऊन केंद्रात जर बोलायचं झालं तर काही लोक अमित शहाला देखील तेल लावलेलं पैलवान म्हणतात. पण भारतामध्ये खरा तेल लावलेला पैलवान कोण आहे? तर तेच आज आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर त्याचं झालं असं की 1971 साली मुंबईमध्ये बॉम्बे ऑइल इंडस्ट्री म्हणून एका कंपनीची स्थापना झाली. ही स्थापना झाली होती वडिलोपार्जित बिझनेसमुळं, की वडिलोपार्जित तेलाचा व्यवसाय फॅमिलीमध्ये चालत आला होता आणि पुढं या व्यवसायाचं एका मोठ्या पातळीवर रूपांतर किंवा या व्यवसायाचं एक्सपान्शन करण्यासाठी 1971 मध्ये मुलानं आपल्या वडिलांचा व्यवसाय जॉईन केला आणि त्यानं बॉम्बे ऑइल इंडस्ट्री ही कंपनी स्थापन केली. आणि सुरुवातीला ही कंपनी जी होती ते आपलं प्रोडक्ट पत्र्याच्या डब्यामध्ये विकायची. तुम्ही आपल्या लहानपणी जर बघितलं असेल तर आपल्या घराघरात ह्या डब्या असायच्या. तर त्या कसल्या? त्या म्हणजे तेलाच्या. पॅराशूटच्या जर तुम्ही लहानपणीच्या आपल्या बरण्या बघितल्या असेल किंवा आपल्या वडिलांच्या काळातल्या, त्यावेळेस पत्र्यात पॅराशूटचं तेल यायचं. बट याचा प्रॉब्लेम काय होता? हाताळायलाही तेवढं सोपं नव्हतं. तर याच्यावर पर्याय काय? म्हणून हर्ष मारीवाला यांनी पत्र्याच्या डब्यांऐवजी प्लास्टिकच्या डब्यामध्ये आपल्याला याचं रूपांतर करता येईल का? याच्यावर रिसर्च करायला सुरुवात केली. बट यापूर्वी हा प्रयोग एकानं केलेला होता आणि तो फसला, कारण की उंदरं प्लास्टिकच्या बरण्या कुरतडायच्या. आणि मग याच्यावर पर्याय काय? म्हणून त्यांनी जी आपली बॉटल, तेलाची बॉटल जी होती तिला कर्व शेप देण्याचं ठरवलं आणि हा त्यांचा प्रयोग यशस्वी ठरला. आणि 1975 पासून त्यांच्या या तेलाची प्रचंड मोठ्या प्रमाणावर खप व्हायला लागली. ते म्हणजे पॅराशूट तेल. आणि हे पॅराशूट जे तेल आहे ते विकायचे ते म्हणजे खाद्यतेल म्हणून. कारण की तुम्ही जर बघितलं तर दक्षिण भारतात खोबऱ्याचं तेल स्वयंपाकासाठी मोठ्या प्रमाणावर यूज केलं जातं आणि सुरुवातीच्या काळात ते खाद्यतेल म्हणूनच विकायचे. बट त्याचा एक फायदा त्यांना असा झाला, की त्यांनी आजही जर तुम्ही बघितलं तर पॅराशूटच्या बॉटलवर एका कोपऱ्यात ग्रीन, जे व्हेजला इंडिकेट करण्यासाठी जे सिम्बॉल असतं ते सिम्बॉल आहे. आणि आजही पॅराशूट जे तेल विकतात, म्हणजे पॅराशूट कोकोनट ऑइल जे विकतं ते खाद्यतेल म्हणूनच विकतं. आणि त्याच्यामुळं त्यांना त्या काळीही जे टॅक्स होते त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात कन्सेशन मिळालं आणि आजही GSTमध्ये त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात कन्सेशन मिळतं. त्याच्यामागचं कारण काय? तर ते जे पॅराशूट तेल विकतात ते खाद्यतेल म्हणून विकतात आणि खाद्यतेलावर टॅक्स किंवा GST खूप छोट्या प्रमाणावर आहे. आणि जर तुम्ही बघितलं जे हेअर ऑइल म्हणून जे तेल विकतात त्याच्यावरती टॅक्सही जास्त आहे, GSTही जास्त आहे, कारण की ते ब्युटी प्रोडक्ट किंवा कॉस्मेटिकमध्ये येतं. आणि म्हणून ह्या गोष्टींमध्ये जी पळवाट आहे ती हर्ष मारीवाला यांनी चांगली शोधून काढली आणि त्यांना ह्याच गोष्टीवरनं अनेकांनी कोर्टात खेचण्याचाही प्रयत्न केला. बट हर्ष मारीवाला यांनी सांगितलं की आम्ही आजही आमचं तेल खाद्यतेल म्हणूनच विकतो, बट त्याचा यूज लोकांना कसा करायचा हे त्यांचा डिसिजन आहे. त्याच्यामुळं भारतातला खरा जर तेल लावलेला पैलवान कुणी असेल तर ते म्हणजे हर्ष मारीवाला, जे की पॅराशूट या ब्रँडचे आणि मारिको या कंपनीचे ओनर आहे.